रात्रीचे वाजलेत 2 आणि मी क्रिशासाठी सेरेलॅक बनवते. म्हटलं त्यासाठी सेरेलॅक बनवते तर तुमच्या सर्वांसोबत ते शेअर पण करू. आणि बरेच लोकांना मला विचारत असतात की क्रिशाला काय काय खाऊ घालता, आणि मी मिनी ब्लॉग्समध्ये ना शेअर पण करत असते. मी भरपूर रेसिपीज म्हणजे बेबी फूड शेअर केले पण आहेत. क्रिशाला मी काय काय खाऊ घालते ते शेअर केलंच आहे, पण असं मोठा ब्लॉग नव्हता स्टार्टिंग टू एंडपर्यंत, म्हणजे कसं कसं बनवते काय काय. म्हटलं चला आज सेरेलॅक बनवते. तुझं सेरेलॅक पण संपलं आहे आणि रात्रीचे 2 वाजता बनवण्याचं कारण हे आहे की दिवसा बनवायला ना विचार करते की बनवेल पण ना मग जमतच नाही, कारण की हेच शूट आणि व्हिडिओज पोस्ट सगळ्या गोष्टी असतात म्हणून टाईम नाही भेटत. आणि शूट म्हणजे सेरेलॅक बनवायला भेटतं पण ते हे आपलं शूट करायला नाही पॉसिबल होत मला. म्हणून म्हटलं आता तिला झोपवते आणि आज सगळं काम बाजूला ठेवते आणि थोडं लेटच झोपते म्हटलं आज. तर चला मग सुरुवात करूयात. इथे ना मी 3 वाटी मखाना घेते. तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल ना तर तुम्ही जास्त पण मखाना घेऊ शकता. आणि मखाना भाजताना ना गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि त्याच्यावरतीच भाजत राहायचं, सारखं हलवत राहायचं. कारण की मी फास्ट गॅस करून भाजत नाही, कारण की ते असं करपल्यासारखं काळे होतात मखाने. म्हणून मग स्लो गॅसवरतीच 1-2 मिनटाला असं ते हलवत राहायचं. आणि त्याचा एकदम छान असा स्मेल येतो जेव्हा ते खरपूस भाजलं जातं तेव्हा. म्हणून मी काय करते, स्लो गॅसवरतीच त्याला थोडा टाईम लागतो पण स्लो गॅसवरतीच मी बोलते की भाजायचं. कारण की बघा ह्याचा मस्त लाल कलर होतो. आणि बघा किती छान भाजले, एकदम क्रिस्पी होतात असे मखाणे. एकदम मस्त छान भाजलेत मखाणे आणि असे लाल एकदम छान असे क्रिस्पी झाले ना की त्याला काढून घ्यायचं. नंतर इथे मी 1 वाटी बदाम घेतलेत. आणि बदाम पण सेम स्लो गॅसवरतीच भाजू द्यायचे. एकदम छान, एकदम असे ते ना फुटल्यासारखे होतात जेव्हा ते भाजतात ना, चिरा पडतात त्याला स्वतःहून. आणि बदामचा पण इतका सुंदर स्मेल येतो ना, खरपूस भाजले जातात. आणि ह्याच्या चिरा पडल्या ना दिसल्या ना की ते पण काढून घ्यायचे बदाम. नंतर इथे मी 1.5 वाटी काजू घेतलेत. आणि हां, काजू ना मधून चिरा पाडून चेक करून घ्यायचे. कधी कधी त्याच्यामध्ये किडे पण असतात म्हणून मी ते साफ करून घेतले. मग ते पण काजू पण सेम भाजायचे स्लो गॅसवरती. हां, हे सेरेलॅक बनवायला जरा टाईम लागतो पण स्लो गॅसवरतीच बनवा. ते फास्ट करून मला तर नाही आवडत, म्हणून मी थोडा वेळ लागला तरी चालतं म्हणून मी रात्रीच बनवायला घेतलं. आणि बघा काजू पण किती छान भाजलेत, एकदम लाल. स्लो गॅसवरतीच एकदम भारी त्याचं असं ना खरपूस असं वास येतो एकदम. मग काजू पण भाजले की काजू पण काढून घेतले. आणि इथे मी 2 वाटी ओट्स घेतलेत. हे आपले प्लेन ओट्स आहेत, डीमार्टमधून क्वार्टर ओट्स म्हणून. सेम ओट्स पण भाजून घ्यायचे स्लो गॅसवरती. सर्वच स्लो गॅसवरतीच भाजायचं, कारण की खूप छान सेरेलॅक होतं त्याच्याने. त्याचा स्मेल पण खूप सुंदर येतो. चेक करत राहायचं ओट्स. आणि थोडासा असा ऑरेंज कलर झाला ना तर मग ओट्स पण काढून घ्यायचे. नंतर हे सर्व एकत्र मिक्सरला बारीक करून घ्यायचं. पावडर बनवायची त्याची. मी चाळत नाही, कारण की आता क्रिशा मोठी झाली म्हणून मी चाळत नाही. जेव्हा 6-7 महिन्याची होती ना तेव्हा मी चाळून घ्यायची, पण आता नाही चाळत मी.
बारीक पावडर करायची आणि चेक करायचं कुठे काजू बदाम जाड नाही राहिला ना. आणि इथे मस्त आपलं सेरेलॅक रेडी झालं आहे आणि एक डब्यामध्ये ते सेरेलॅक काढून घ्यायचं. इथे ना दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला क्रिशाला सेरेलॅक बनवून दाखवते. टोप घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि 2 चम्मच सेरेलॅक पावडर टाकायची. तुमच्या बेबीला जेवढं लागतं त्यांच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता, जास्त कमी. मग आणि 1 सेकंड मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून 3-4 मिनटं छान शिजवून घ्यायचं आणि मग बेबीला सर्व करायचं, जसं तुम्हाला पातळ लागत असेल, थिक लागत असेल. तर कशी वाटली तुम्हाला सेरेलॅकची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या बेबीजला पण नक्की बनवून द्या. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.